सध्या शेतकऱ्यांच्या पेरणीचा हंगाम हा जवळ आलेला असताना विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच आहे। कापसाची खरेदी देखील मंद गतीने सुरू आहे। व्यापारी 3 ते 4 हजार रुपये क्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणामध्ये तोटा निर्माण होतो आहे। येणाऱ्या काळामध्ये पाऊस सुरू राहिल्यास कापूस खरेदी करणे शक्य होणार नाही। त्यामुळे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीकरिता भावांतर योजना लागू करा अशी मागणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे। कारण एकच ग्रेडर कार्यरत आहे, त्यापैकी गोमती जीन शेड नसल्यामुळे आज त्यांनी मोजणं बंद केलं। त्यामुळे अभिषेक जीनमध्ये वरुडचे शेतकरी त्यांच्या गाड्या मोजणं सुरू आहे, म्हणून इथे टोकन दिल्या गेलं नाही। मी अनंतराव देशमुखांना विनंती केली, श्रद्धाचा जीन सुरू करायला सांगितलं, परंतु अजून तो सुरू व्हायचा आहे आणि टोकन त्यानंतर मिळेल। परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी 2000 रुपये भाडं खर्च करून गाड्या आणलेल्या आहेत। आणि तसंही आता जर विचार केला तर पश्चिम विदर्भामध्ये 86,000 शेतकऱ्याचा कापूस मोजायचा आहे। काल खासदार रामदासजी तडस मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस आहे आणि त्यामुळे पुन्हा नोंदणी सुरू करावी। त्या विनंतीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणी सुरू केली। कारण वर्धेमध्ये नोंदणी सुरू होती, नागपूरमध्ये नोंदणी सुरू होती, परंतु अमरावतीमध्येच कापसाची नोंदणी सुरू नव्हती। नोंदणी सुरू केली, आज 700 शेतकऱ्यांनी इथं नोंदणी केलेली आहे। म्हणजे ही 86,000चा आकडा वाढणार आहे। इकडे पाऊस येतोय आणि त्याच्यामुळे या शासनाकडून कापूस खरेदी केल्या जाणार नाही आणि हा कापूस जर घरात राहिला तर या सरदावणार आहे। पुन्हा कापसाचा ग्रेड कमी होईल, भाव कमी होईल, व्यापारी घेणार नाही आणि त्यामुळं शासनाने एक धोरण निश्चित केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस सरकारने तूर जेव्हा विकत घेणं शक्य नव्हतं तेव्हा 1000 रुपये प्रति क्विंटल भावांतर दिलं होतं। त्याचप्रमाणे आज व्यापाऱ्यांना जर विकला तर 3000 ते 3500 रुपयापर्यंत कापूस घेतला जातो। म्हणजे 2-2.5 हजार रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं होते आहे आणि म्हणून आता कापूस खरेदी करणं शक्य नाही। म्हणून कापसासाठी भावांतर योजना शासनाला लागू करावी। प्रत्येक क्विंटलच्या पाठीमागं 2000 रुपये शासनाने शेतकऱ्याला द्यावं आणि त्यांनीच आखून दिलेलं एका हेक्टरला 25 क्विंटल याप्रमाणे एका हेक्टरला 50,000 रुपये भावांतराची रक्कम शासनाने द्यावी आणि हे केलं तरच खरीपाच्या तोंडावर हा कापूस वाचू शकेल। दुर्दैव हे आहे की महाराष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार साखरेचं पॅकेज मागतात, पण आपल्या विदर्भातले आमदार, सत्ताधारी आमदार दुर्दैवानं कापसाच्या बद्दल बोलायला तयार नाही। यांनी तरी जागा व्हावं आणि आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी भावांतर योजना कापसासाठी लागू करावी। 2000 रुपये प्रति क्विंटल म्हणजे एका हेक्टरला 50,000 रुपये असं भावांतर मान्य करा। धामणगाव येथून विदर्भ न्यूज करिता चेतन कोठारी यांचा वृत्तांत।